तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी विशेष या कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुर्डीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी विशेष या कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग, त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आषाढी वारी विशेष या कार्यक्रमाला. पंढरीची वारी जयाची धुळी, पंढरीची वारी जयाची धुळी, त्याची पाय धुळी लागू माझे. श्रोते हो, आज आहे 28 जून 2024, अर्थात ज्येष्ठ कृष्ण सप्तमी. आजच महाराष्ट्राला जिचा गौरवशाली इतिहास लाभला आहे अशा आषाढी वारीची सुरुवात होणार आहे. मग ही वारी म्हणजे काय, असा प्रश्न आपसुकच मनात येतो. वारी म्हणजे देहूगाव ते पंढरपूर किंवा आळंदी ते पंढरपूर अशी केलेली यात्रा, असे उत्तर मनात आले तरी सुद्धा हा वारीचा खूप बाह्यांगी अर्थ आहे असे मला वाटते. वारी म्हणजे वारंवारिता. ज्यात वारंवारिता असते, ज्यात सतत फेऱ्या मारणे असते, ती वारी. परंतु हा झाला वाच्यार्थ किंवा शब्दार्थ. पंढरीची वारी याचा संदर्भ मात्र वेगळा आहे. भौतिकातून अभौतिकात, लौकिकातून अलौकिकात, बहिरंगातून अंतरंगात, स्वार्थातून परमार्थात आणि देहभावातून देवभावात लीन विलीन होण्यासाठी जी आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर अशी आषाढी कार्तिकी पायी यात्रा होते, तिला भागवत धर्मामध्ये वारी म्हणतात. वारी म्हणजे सातत्य, निरंतरता, अखंड करावयाची साधना. तपस्या साधना अनेक प्रकारांनी करता येते. ध्यानधारणा, योग साधना, जप तपादी अनुष्ठान, मौनव्रत असे विविध मार्ग तपस्येचे असतात. पंढरीची वारी ही सुद्धा एक दिसायला सोपी व सुलभ, परंतु प्रत्यक्षात आचरण्याला फार कठीण अशी उग्र कठोर तपस्याच असते. वारी म्हणजे फेरा. आपल्या जन्ममरणाचा फेरा सुरूच असतो. ती जन्ममरणाची वारंवार होणारी वारी संपावी. दुःख, क्लेश, यातना, पीडा, भय, शोक, अतृप्ती यांनी डागाळलेला मनुष्य जन्माचा फेरा सदासाठी बंद व्हावा, यासाठी जी नैष्ठिक पदयात्रा केली जाते तिला वारी असे म्हणतात. येथे वारी साध्य नसून वारी एक साधन आहे. वारी म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे खेचून नेणारा महामार्ग असतो. अंधारातून म्हणजे विकाररूपी षड्रिपूंच्या विळख्यातून सोडवून भक्तीच्या प्रकाशात जी समाविष्ट करते ती वारी. संकल्प विकल्पाची वारी बंद होण्यासाठी केली जाते ती वारी. अशी वारी कधीही चुकू नये अशी प्रत्येक वारकऱ्याची अगदी अंतःकरणापासून इच्छा असते. खरे तर ज्येष्ठ महिन्यातील हा काळ म्हणजे वर्षासरींचा काळ. या काळामध्ये शेतीतील कामे देखील बरीच असतात आणि वारी करणारा वारकरी हा बहुतांशी शेतकरी वर्गातील आहे. त्यामुळे प्रापंचिक जबाबदाऱ्या, शेतीची कामे, आरोग्यविषयक असणाऱ्या तक्रारी अशा कितीही अडचणी आल्या तरी वारी करायचीच अशी जिद्द या वारकऱ्यांमध्ये अगदी ठासून भरलेली असते. वारकऱ्यांच्या मनामध्ये विठ्ठलाला भेटण्याची प्रचंड आस निर्माण झालेली असते. मग कितीही त्रास झाला तरी ही वारी चुकू देणार नाही असा दृढनिश्चय त्यांच्या ठाई आपण पाहू शकतो. अशाच आपल्या वारकऱ्यांकरिता ऐकूयात आपले पुढील गीत, वारी चुकायची नाही, वारी चुकायची नाही. जिथं भांबावला
चंद्रभागा आता आटायाची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. थांबल तवा जोडल मी हात. जवा सारच थांबल तवा जोडल मी हात. खेळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट. छळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट. मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या. मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या. माझ्या घरातच झाल्या जशा युगाचार वाऱ्या. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. दार बघ अवघ्या जगाच. आता उघडल दार बघ अवघ्या जगाच. तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात. तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात. जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख. जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख. तुझ्या पायावर माझ्या आसवांचा अभिषेक. मायलेकराची नाळ कधी तुटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. किती होऊ दे त्रास. तुला वचन हे माझं हाच गजर रे आज. प्रपंचात संसारात रमणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या माणसांना एखाद्या गिरीकंदावर जाऊन किंवा गुहेत जाऊन नदी किनारी जाऊन वर्षानुवर्षे ऋषीमुनींसारखी तपश्चर्या करणे शक्य नाही. अशा सर्वसामान्य लोकांना भक्तीचा सांगितलेला अगदी साधा, सोपा आणि सुलभ उपाय म्हणजे वारी. गेली 1000 वर्षे तरी भाविक मोठ्या श्रद्धेने या सुलभ मार्गाने वाटचाल करताना दिसत आहेत. दिसायला हा प्रवास असतो अलंकापुरी ते पंढरी, परंतु वस्तुतः तो प्रवास असतो ज्ञानोबा
ते विठोबा किंवा तुकोबा ते विठोबा असा. आत्मरूपापासून परमात्मरूपापर्यंतचा हा अंतरंग समृद्धीचा भव्य सुंदर असा अलौकिक प्रवास असतो. ज्ञानात्मकतेकडून प्रारंभ झालेली ही पदयात्रा त्या विश्वात्मकापर्यंत अखेर स्थिरपद होते. वारीत ओढ असते ती फक्त पंढरीची. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान, आणिक दर्शन विठोबाचे, हेची घडो मज जन्म जन्मांतरी. किती गर्भितार्थ आहे ना या पंक्तींमध्ये. तर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील हे गीत, पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. हेची घडो मज जन्म जन्मांतरी. 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 मागणे श्रीहरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. मुखी नाम सदा, संतांचे दर्शन, संतांचे दर्शन. मुखी नाम सदा, मुखी नाम सदा, संतांचे दर्शन, संतांचे दर्शन. जनी जनार्दन, जनी जनार्दन. ऐसा भाव, ऐसा भाव, ऐसा
चंद्रभागेसान पंढरीचा वास चंद्रभागेसान आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचे पंढरीचा वास चंद्रभागेसान पंढरीचा वास चंद्रभागेसान नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी 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 नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी कीर्तन गजरी सप्रेमादे पंढरीचा वास चंद्रभागेसान पंढरीचा वास चंद्रभागेसान आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचे पंढरीचा वास चंद्रभागेसान पंढरीचा वास चंद्रभागेसान पंढरीचा वास चंद्रभागेसान चंद्रभागेसान चंद्रभागेसान. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे भाविक भक्त जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो. वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे किंवा विठ्ठलाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असतात. ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. या माळेचा जपमाळ म्हणून उपयोग करतात. ती गळ्यात घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्य नेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन कीर्तन यात सहभाग घ्यावा. पंढरपूर वारी करावी. एकादशी व्रत करावे. सात्विक आहार सत्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थ करावा. जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे. नामस्मरण करावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना
वारकरी एक जयघोष करतात. बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. या जयघोषालाच वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष असे सुद्धा म्हणतात. हा जयघोष दुमदुमला की निर्जीवातही सजीवता यावी, अचैतन्याकडून चैतन्याकडे जावे तसे स्फुरण वारकऱ्यांना चढते आणि मग टाळ मृदुंगाच्या धुनेत चालू होतो तो अखंड असा हरिनामाचा गजर. त्या अनुषंगाने ऐकूयात आपले पुढील गीत, आली कुठून अशी कानी, टाळ मृदुंगाची धून. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून. नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल. उठे रोम रोमातून, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. नदी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी, बोले शब्दे वीण काही चंद्रातवे इंद्रायणी. इंद्रायणीच्या पाण्यात शहरले अंग अंग, इंद्रायणीच्या पाण्यात शहरले अंग अंग. मन झाले ओले चिंब, मन झाले ओले चिंब, मन झाले ओले चिंब. जैसे भिजले अभंग, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. वृक्ष दिसला सामोरी, काय सांगू त्याची शोभा. जसे कटीवरी हात युगे 28 उभा. भूक नयनांची सरे मूक वाचाये रंगात, भूक नयनांची सरे मूक वाचाये रंगात. माझा देह झाला देहू, माझा देह झाला देहू, माझा देह झाला देहू. तुकयाच्या अभंगात, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून. नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल. उठे रोम रोमातून, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय. वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिक. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते. आता आपण भक्त पुंडलिकाची एक छोटीशी गोष्ट ऐकूयात. एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता. तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला. तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसला. तो आश्रम महर्षी कुक्कुट यांचा होता. आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत मी कधीही काशीला गेलो नाही आणि त्यामुळे मला मार्गही माहीत नाही. हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला, तुम्ही कसले ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदा काशीला सुद्धा गेला नाहीत. यावर महर्षी अगदी शांत होते. कुक्कुट ऋषींची खिल्ली उडवून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला. तेवढ्यातच त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला. आवाज कुठून येत आहे हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की हा आवाज आश्रमातूनच येत आहे.
पण आश्रमात तर स्त्री नव्हती. म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला. जेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत. जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळले की या 3 स्त्रिया आई गंगा, आई सरस्वती आणि आई यमुना आहेत. पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला. ज्या ऋषींना काशीला जाण्याचा मार्गही माहीत नाही, त्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य साक्षात देवी गंगा, यमुना आणि देवी सरस्वती कसे काय राखूत आहेत? तेव्हा पुंडलिकाला आई गंगा, यमुना आणि सरस्वती यांनी सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावे हे आवश्यक नाही. कुक्कुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे. त्यांचे सर्व आयुष्य आईवडिलांप्रती समर्पित केले आहे आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल इतकी योग्यता त्यांनी प्राप्त केली आहे. पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता. त्यामुळे त्याचे डोळे उघडले, कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीला घेऊन जाण्याची विनंती मान्य केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता. तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले. या घटनेनंतर भक्त पुंडलिकाचे आयुष्यच बदलून गेले. आता त्याचा जीव आईवडिलांच्या सेवेत रमत असे. पुंडलिकाची मातृपितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला. भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणीसह भक्त पुंडलिकाच्या घरी पोहोचले. तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करीत होता. देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले पाहून त्याला खूप आनंद झाला, पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही. त्याने आपल्या जवळ असलेली एक वीट देवाला उभे राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत पुन्हा लीन झाला. आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेले आणि त्यांनी त्यांची क्षमा मागितली. भक्त पुंडलिक यांची मातृपितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकांना वरदान मागायला सांगितले. पुंडलिक म्हणाले, देव स्वतः माझी प्रतीक्षा करीतात, तेव्हा मी आणखी काय मागू? पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाले की तुम्ही पृथ्वीवरच राहा आणि भक्तांची काळजी घ्या. तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या. तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर. आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी,
विठोबाचा अर्थ विटेवरी उभा असा देव. पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे. ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्या आकारात आली आहे. कितीही भक्त पुंडलिकांची महानता की साक्षात देव भेटीस यावे. तर या अनुषंगाने ऐकूयात पुढील गीत, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. कलियुगा माझी अपरूप झाले, भक्ताच्या दर्शना भगवंत आले. पुंडलिका भेटी परब्रह्म आले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. पुंडलिकासाठी धाव घे श्रीहरी, पुंडलिकासाठी धाव घे श्रीहरी. करकटीवरी उभावी तेवरी, नित्य पंढरीत नामघोष चाले. पुंडलिका भेटी परब्रह्म आले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. धन्य पुंडलिक धन्य त्याची सेवा, धन्य पुंडलिक धन्य त्याची सेवा. भूलोकी आणिला कैवल्याचा ठेवा, कैवल्याचा ठेवा, कैवल्याचा ठेवा. पिढ्या पिढ्यावरी उपकार केले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. विठ्ठल चरणी, विठ्ठल चरणी, विठ्ठल 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 चरणी. नाही भेदभाव, नाही भेदभाव, नाही जातपात, नाही रंगराव. समतेचा ओघ पुढे पुढे चाले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 जय जय. भक्त पुंडलिकापासून सुरू झालेली वारीची परंपरा पुढे संत ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठलपंत, त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज अशा अनेक अनुयायांनी पुढे चालविली आणि आजतागायत ती परंपरा अविरत चालू आहे. अशाच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने आज होत आहे. महाराष्ट्राची भव्य परंपरा असणाऱ्या एका महासोहळ्यास आज सुरुवात होत आहे. मोठ्या उत्साहात जल्लोषात पालखीचे प्रस्थान देहू इथून होत आहे. तर त्यानिमित्ताने श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सामील झालेले अत्यंत उत्साही वारकरी हरिभक्त श्री केशव काका तिखे यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. नमस्कार, रेडिओ TJ मधून आम्ही आपल्याशी संपर्क साधत आहोत. नमस्कार काका. आज श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान होत आहे. तर आपणही अनेक वर्ष या वारीत सहभागी होत आहात, तर आम्हाला आपला थोडक्यात परिचय ऐकण्यास आवडेल. आपला परिचय थोडक्यात सांगू शकाल का? माझं नाव केशव वसंत तिखे आणि गेले 25 वर्ष
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या समवेत आमची दिंडी 200 लोकांची घेऊन आम्ही त्याची परिक्रमा करत असतो. आमच्याकडे 1 टँकर, 2 ट्रक, आचारी, पाणी सोय हे सगळे आमच्याकडे असताना वाटचालीची कीर्तन, प्रवचन अशी पण सेवा चालू असते. अंदाजे 70-80 लोक आमच्याकडे अशी पिशी भरून असतात आणि खरोखर गरीब लोक आहेत त्यांची आम्ही बिगर विषयी सुद्धा सोय करत असतो आणि अशीच वाटचाल चालू राहावी अशा हिशोबाने आमचं काम चालू आहे. आतापर्यंत आमची जशी नोंदणीकृत संस्था आहे त्यामुळे आमचं ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आम्ही ऑडिट केलेलं असतं. तर जाण्यापूर्वी आमच्या ऑडिट आम्ही समोर ते तुमच्या विश्वस्तांकडे सादर केलेलं आहे, गर्भदायिकाकडे. आणि आता आम्ही बाहेर पडतोय. पुण्यामध्ये सोय होत नसल्यामुळे पुण्यामध्ये आम्ही थोडी लोक असतो, परंतु कुंजरवाडी म्हणजे लोणी कारभार पासून आम्ही आमचे सगळं व्यवस्था बरोबर घेऊन बाहेर पडत असतो आणि त्यामध्ये हा प्रचंड उत्साह आहे. कारण कसं होतंय, वर्षाची वारी लोक वाट पाहतायत. बोला. तर एकूण उत्साह कसा असतो वारकऱ्यांमध्ये किंवा किती वयोगटाचे लोक यात सहभागी झालेले असतात? आता वयोगटाचा विचार केला ना तर आमच्याकडे ज्यांच्याकडे 5 वर्षाचं बाळ आहे तेही आमच्याकडे आहे आणि 85 वर्षाचे आजोबा सुद्धा आहे. 2-2 काठ्या अक्षरशः चालतात आणि पण चालत असतात ते. आणि एकच जण असं त्यांचं पंढरपूर गाठायचं. आणि साधारण अशा किती दिंड्या सहभागी झालेल्या असतात या वारीमध्ये? आता आमच्या महाराजांच्या बरोबर यंदा जवळ 352 दिंड्या आहेत एकंदरीत. काही पुढे आहेत, काही रथाच्या मागे आहोत. पैकी रथाच्या मागे आमची दिंडी 97 नंबरची आहे, पण त्याच्या पाठीमागे 352 दिंड्यापर्यंत आकडा गेलेला आहे. आपला आवडीचा अभंग सांगायचा असेल तर सांगू शकाल का? तो चालेल. पाठी आहे. अनंत जन्मीचा तिला गेला मज वाटत आलिंगन द्यावे सदा न सोडावे चरण त्यांचे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. अनंत जन्मांचा क्षीण गेला, अनंत जन्मांचा क्षीण गेला, अनंत जन्मांचा क्षीण गेला, अनंत जन्मांचा क्षीण गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. करान जुळावे चरण त्यांचे, करान जुळावे चरण त्यांचे, करान जुळावे चरण त्यांचे, करान जुळावे चरण त्यांचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. त्रिविध तपाची झाली बोळवण, त्रिविध तपाची बोळवण, त्रिविध तपाची झाली बोळवण, त्रिविध तपाची बोळवण. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या
एका जनार्दनी धरू त्यांचा संग, एका जनार्दनी त्यांचा संग, एका जनार्दनी धरू त्यांचा संग, एका जनार्दनी त्यांचा संग. न भावा वियोग माझ्या चित्ता, न भावा वियोग माझ्या चित्ता, न भावा वियोग माझ्या चित्ता, न भावा वियोग माझ्या चित्ता. आणि वारकऱ्यांना काही संदेश द्यायचा असेल तर कोणता संदेश देऊ इच्छितो? वारकऱ्यांनी थोडी शिस्त पाळावी आणि आमच्या दिंडीपुरत पाण्याची पूर्ण व्यवस्था करतो, परंतु वारकऱ्यांनी पण सहकार्य करायला पाहिजे. फार मोठा सोहळा असल्यामुळे विद्युत विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, स्वच्छता विभाग आहे, त्यांच्या येतो त्यावर स्वच्छता पाळावी. धन्यवाद. आपण आपला वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद काका, आणि आपल्याला पुढील वारीकरिता शुभेच्छा. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. भाव भक्ती भीम उदकते वाहे, भाव भक्ती भीमा, भाव भक्ती भीमा उदकते वाहे. बरवा शोभता है पांडुरंग, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती हेची वाळुवंट. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती हेची वाळुवंट. मिळालास थाट, मिळालास थाट, मिळालास थाट वैष्णवांचा. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद, ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद, ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद. हाची वेणुनाद, हाची वेणुनाद शोभत से
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठली काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठली काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठली दश इंद्रियांचा एक मेळा केला दश इंद्रियांचा एक मेळा केला ऐसा गोपाळ काला ऐसा गोपाळ काला ऐसा गोपाळ काला होत असे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठली काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठली काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठली देखिली पंढरी देही जनिवानी देखिली पंढरी 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 देखिली पंढरी देही जनिवानी पंढरी देखिली पंढरी देही जनवानी देखिली पंढरी पंढरी देखिली पंढरी देही जनवानी एका जनातनी एका जनातनी एका जनातनी एका जनातनी एका जनातनी एका जनातनी वारी करी काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठली काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. श्रोतो, आज आपण आषाढी वारी या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका प्राची सुर्डीकर मॅडम यांनी सादर केलेला कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोतो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आपला फोन नंबर आहे 90 96 310 397. फोन नंबर पुन्हा एकदा 90 96 310 397. श्रोतो, आषाढी वारी या कार्यक्रमात आज आपण इथंच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी याच कार्यक्रमात आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणासह. तोपर्यंत धन्यवाद. पंढरीची वारी जयाची कुळी पंढरीची वारी जयाची कुळी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तेणे त्रिभुवनी होईन सरता तेणे त्रिभुवनी होईन सरता
सरता होईन सरता तेणे त्रिभुवनी होईन सरता नलगे पुरुषार्थ मुक्ती वारी नलगे पुरुषार्थ मुक्तीवारी मुक्तीवारी पंढरीची वारी जयाती कुळी पंढरीची वारी जयाती कुळी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम